शेलगावची शतकोत्तर नाट्य परंपरा. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात परंपरा फक्त सांगितल्या जात नाहीत, त्या जगल्या जातात. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव हे छोटेसे गाव, पण या गावाकडे आहे एक मोठा सांस्कृतिक वारसा. यात्रा आली की गावात रंगतो एक खास सोहळा, नाटकांचा सोहळा. ही नाट्य परंपरा आजची नाही, तिला आहे 100हून अधिक काळाचा इतिहास. या नाटकांची खास गोष्ट म्हणजे इथले कलाकार कुठलेही व्यावसायिक अभिनेते नाहीत. ते आहेत गावातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माणसं. दिवसभर शेतात कष्ट करणारे हे हात रात्री रंगमंचावर वेगवेगळ्या भूमिका साकारतात. या एका दिवसाच्या नाटकासाठी फक्त काही तास तयारी केली जात नाही, संपूर्ण 3 महिने या कलाकारांची तालीम सुरू असते. दिवसभर शेतीची कामं करून रात्री पुन्हा सगळे जमतात. संवाद, अभिनय, वेशभूषा, प्रत्येक गोष्टीची मनापासून तयारी होते. कारण हे नाटक नाही, फक्त मनोरंजन नाही, हे आहे गावाच्या संस्कृतीचं जतन. यात्रेच्या दिवशी संपूर्ण गाव आणि आजूबाजूच्या गावातील माणसं हा नाट्यसोहळा पाहण्यासाठी जमतात. मंचावर पडदा उघडतो आणि सुरू होते परंपरेची एक जिवंत कहाणी. प्रेक्षकांच्या टाळ्या, त्यांचा उत्साह कलाकारांना देत राहतो नवी ऊर्जा. या नाटकासाठी ना मानधनाची अपेक्षा, ना प्रसिद्धीची इच्छा, फक्त एकच ध्यास, आपली परंपरा जपण्याचा. आजच्या वेगवान आणि आधुनिक जगात इथे अनेक लोकपरंपरा हरवत चालल्या आहेत. तिथे शेलगावचे हे कलाकार आपल्या कलेने सांगतात, परंपरा जिवंत राहते ती पैशाने नाही, तर मातीशी असलेल्या प्रेमाने. सलाम इथल्या कलाकारांना, जे 100 वर्षाची ही नाट्य परंपरा आजही जिवंत ठेवत आहेत. हे लोक बरेच दिवस तुमच्या ध्यानात राहतील असं म्हणायचं होतं नाही रे तुला? हो, अगदी बरोबर. पण काय हो मास्तर, तुम्ही या गावचे मास्तर दिसताय. बोलायला काय घ्यायचे? अहो साहेब, अहो मी कुठे काय घेणार? अहो तुमच्याकडून घेणार आहे कोणी? चला मग. जाऊ द्या सरपंच, याचं काय मनावर घेता? आम्हाला तुमच्याकडे आसरा पाहिजे. कोणत्याही गावात राहायचं म्हटलं की तुमच्यासारखी माणसं असल्याशिवाय जमतच नाही बघा.